लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी। लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना आता दरमहा पैसे मिळणार आहेत। अनुदान वाटप सुरू झाले। महिलांच्या खात्यात 1500 रुपये जमा केले जातात। ही योजना ही आवडती योजना माझी आहे आणि ती योजना सुरू करताना अनेक संकट अडथळे आले। तुम्हाला माहित आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला वर्षाला किती खर्च आहे? 45,000 कोटी रुपये वर्षाला आपल्याला भरायला लागतात। पण आम्ही थांबलो नाही, आम्ही घाबरलो नाही, आम्ही धाडस केलं, हिम्मत दाखवली की लाडकी बहीण योजना सुरू झाली पाहिजे। आम्ही देखील सर्वसामान्य शेतकऱ्याच्या कुटुंबात जन्म घेतलाय। सर्वसामान्याचं दुःख काय ते आम्ही जवळून पाहिलंय आणि मुख्यमंत्री झाल्यानंतर ही योजना सुरू करायचा निश्चय आम्ही कुणी माईकाला आला तरी सुद्धा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही। मला काही लोक विचारतात निवडणुकीमध्ये तुम्ही तर 2100 रुपये सांगितले। हो सांगितले, योग्य वेळी तेही आम्ही देणार, तिथेही मागे हटणार नाही। शेतकऱ्यांना कर्जमाफीचा आश्वासन आपण दिलंय, हो ते आम्ही दिलंय, तेही योग्य वेळी आम्ही राबवणार। एक बैठक मुख्यमंत्र्यांची आमची झाली आहे, एक कमिटी गठीत केली आहे। अहवाल आल्यानंतर त्याला देखील आम्ही निर्णय घेणार। शेतकरी आमचा केंद्रबिंदू आहे, शेतकरी आमचा मायबाप आहे, अन्नदाता आहे। या राज्याच्या तिजोरीवर पहिला अधिकार कुणाचा असेल? या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याचा, माझ्या लाडक्या बहिणींचा। हे काय आम्ही जे करतोय हे सर्वसामान्य लोकांच्या आयुष्यामध्ये बदल घडला पाहिजे। विसरू नका। चला तर बातमीला चालू करूया। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभ घेणाऱ्या महिलांसाठी दिलासादायक घडामोड समोर आले आहे। मे महिन्याचा हप्ता अद्याप खात्यात जमा न झाल्यामुळे अनेक लाभार्थी प्रतीक्षेत होत्या। मात्र आता शासनाने निधी उपलब्ध करून दिल्याने हा हप्ता लवकरच महिलांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता निर्माण झाली आहे। मे 2026 महिन्याच्या आर्थिक लाभ पात्र महिलांपर्यंत पोहोचवण्यासाठी सामाजिक न्याय विभाग यांच्याकडून महिला व बालविकास विभाग यांना 344 कोटी रुपयांहून अधिक निधी हस्तांतरित करण्यात आला आहे। या संदर्भात शासन निर्णयही प्रसिद्ध करण्यात आला असून लाभार्थी महिलांना प्रलंबित हप्ता वितरित करण्याची प्रक्रिया सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे। हा हप्ता तुमच्या 15 तारखेपर्यंत तुमच्या खात्यात जमा होणार आहे। वित्त विभाग यांच्या मंजुरीनंतर 344.74 कोटी रुपयांचा निधी अर्थसंकल्पीय निधी वितरित प्रणालीद्वारे महिला व बालविकास विभागाला उपलब्ध करून देण्यात आला आहे। या निधीच्या आधारे मे महिन्याचा लाभ पात्र महिलांच्या बँक खात्यामध्ये जमा केला जाणार आहे। शासन निर्णयात स्पष्ट सांगितण्यात आले आहे की नोंदणी झालेल्या महिलांची छाननी करून केवळ पात्र लाभार्थींनाच आर्थिक सहाय्य मिळणार आहे। याची जबाबदारी संबंधित विभागावर राहणार आहे।